दोन गटांत वाद, मोठे नुकसान, पोलीस अधीक्षकांनी शांततेचे केले आवाहन। नंदुरबार शहरात पैगंबर जयंतीनिमित्त आज मिरवणूक काढण्यात आली होती, परंतु या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्याने शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली। या वादामुळे काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोटरसायकलींची तोडफोड करण्यात आली आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या नंदुरबार शहरात तणावपूर्ण शांतता आहे। पोलीस बंदोबस्त तैनात। वादानंतर लगेचच शहरातील संवेदनशील भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या घटनेत कोणताही अनुचित प्रकार पुन्हा घडू नये म्हणून पोलीस अहोरात्र दक्ष राहिले आहेत। नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे। तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। पोलिसांचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। त्यांनी स्पष्ट केले की कोणत्याही प्रकारचा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल। तसेच अफवा पसरवणाऱ्यांवर देखील कायदेशीर कारवाई होईल। नागरिकांनी शांततेत सहकार्य करावे आणि कोणताही संदिग्ध संदेश प्रसारित करताना पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे त्यांनी सांगितले। सध्या नंदुरबार शहरात स्थिती नियंत्रणात असून पोलीस प्रशासन सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे, नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटांमध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे। आता परिस्थिती शांतता आहे, पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे, कुठल्याही परिस्थितीची आक्षेपार्ह व्हिडिओ, आक्षेपार्ह अफवा पसरू नये आणि अफवाला बळी पडू नये। कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणे करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सर्वांना शांतीचं आव्हान देतोय, सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।